आणि यानंतर घेऊयात गावखेड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा। देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी तलावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। पोहण्यासाठी गेलेल्या 5 अल्पवयीन मुलांपैकी 3 मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला तर 2 मुलांनी कसाबसा जीव वाचवलाय। या घटनेमुळे देवळाई तांडा परिसरामध्ये शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते। माळशिरस तालुक्यातील संगम इथं वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागात भुईसपाट झाल्यात। केळी उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। कृषी मंत्र्यांनी हेक्टरी 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बसच्या फीमध्ये 15% वाढीची संघटनेकडून मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान आता या वाढीच्या टक्केवारीवरून स्कूल बसच्या संघटनांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीच्या किनारपट्टी भागामध्ये पावसानं हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। रत्नागिरीमध्ये एसटी बसनं अँब्युलन्सला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरळीत वाहतूक केलेली आहे। जळगावात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सध्या अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली। अमरावती विभागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमधील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा ही शपथ देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील काजू फॅक्टरीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेनं अन्वेषण शाखेने यशस्वी उलगडा केलेला आहे। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे। तलवारीनं केक कापून दहशत माजवणाऱ्या 6 तरुणांना अटक केली आहे। अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये वाऱ्यासह पाऊस झाला। पावसामुळे केळी बागांना मोठा फटका बसलाय। झालेल्या नुकसानीचे तातडीनं शासनानं पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। अपघातामध्ये मयत झालेल्या वडिलांच्या विम्याच्या दाव्यासाठी कागदपत्र देण्यासाठी 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून 10,000 रुपये स्वीकारताना पोलीस अंमलदाराला रंगेहात पकडण्यात आले। पैठणच्या दादेगाव हजारे परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे 3 एकर केळीच्या बागेचं नुकसान झालंय। भाजीपाला आणि फळबागांचं सुद्धा नुकसान झाल्याची माहिती आहे। अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। मोरगाव निलज मार्गावरती एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं। शेगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमध्ये पडून 34 वर्षीय तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे। अत्यंत गंभीर प्रसंगातही शासकीय रुग्णवाहिका वेळेवरती उपलब्ध न झाल्यानं प्रशासनाच्या कारभारावरती पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला जातो। नांदेडमध्ये आईच्या डोळ्यात देखत चिमुकल्या मुलाचा कार खाली येऊन मृत्यू झालेला आहे। पेट्रोल पंपावरती घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून शेख सयान असे या मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे। मनमाडमधील अनधिकृत टपरीधारकांना दिलासा मिळालेला आहे। टपरीधारकांना पेटी शॉप देऊन पुनर्वसन करणार असल्याचे सुहास कांदे यांच्या सूचनेवर नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नगरसेवक, मुख्य आणि पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेत पालिकेच्या विविध जागेची पाहणी सुरू केली। सिल्लोड शहरातून पूर्णा नदी पात्रामध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे भवन आणि चिंचखेडा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला। दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे। पैठण तालुक्यातील पाचवड परिसरामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। जोरदार चक्रीवादळासारख्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटलेल्या होत्या। मानोरा शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। पावसाच्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। कडेगाव इथं पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला। पाथर्डीमधल्या या दुर्घटनेमध्ये विलास शिरसाट यांच्यासह अन्य कुटुंबीय जखमी झालेले आहेत। गोंदिया जिल्ह्याचं तापमान गेल्या 2 दिवसांपासून 40 पार गेला असून उकाड्यापासून नागरिक हैराण झाले। आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावं असा
इशारा सुद्धा प्रशासनाने दिलेला आहे. शिर्डीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. साईनगरी दुमदुमून गेली आहे. तसंच परराज्यातून मोठ्या संख्येनं भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. सिंधुदुर्गात मान्सून सर्वत्र सक्रिय होतोय. दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ला आणि कणकवलीमध्ये काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील गोरेगाव इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामावरती बालकामगार काम करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी व्हायरल व्हिडिओ प्रकरणी परिषदेकडे गावातील नागरिकांनी तक्रार दिली. मराठा समाजाचे नेते आनंद ठोंबरे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये प्रवेश केलाय. या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठोंबरे यांच्यावरती प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी दिली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मी परिसरामध्ये गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. अपघातादरम्यान टँकरमधून कार्बन डायऑक्साईड वायूची गळती सुरू झाल्यानं परिसरामध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील कपिल केंजळे या तरुणाचा पोलादपूर जवळ घरी परतत असताना अपघाती मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येतं. या आंदोलनाला संभाजीनगरमधून सुद्धा पाठिंबा देण्यात आला. अधिकारी तुकाराम मुंडेंच्या मोहिमेला सर्वसामान्यांकडून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतो. यातच श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवत श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा पूर्ण केली आहे. वाशिम शहरामध्ये 4 महिन्यांपूर्वी टाकलेल्या नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन फुटल्या गेल्यानं अनेक दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात होतं. पाण्याची नासाडी होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे.